विंग्स ऑफ फायर ऑलिम्पियाडमध्ये आपले हार्दिक स्वागत. या व्हिडिओ मार्गदर्शकामध्ये विद्यार्थी नोंदणी, रजिस्ट्रेशन आणि प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. या मार्गदर्शकामध्ये आपण नवीन विद्यार्थ्याची नोंदणी, रजिस्ट्रेशन, लॉग इन प्रक्रिया, आपला कोर्स सुरू करणे, व्हिडिओ धडे पाहणे आणि आपल्या प्रगती व कामगिरीचे अहवाल, परफॉर्मन्स रिपोर्ट्स पाहणे या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग विभाग 1 पासून सुरुवात करूया. विंग्स ऑफ फायर ऑलिम्पियाड विद्यार्थी पोर्टलवर नवीन विद्यार्थ्याची नोंदणी, रजिस्ट्रेशन कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम कोणतेही वेब ब्राउझर उघडा आणि wingsofffireolympiad.com या संकेतस्थळाला भेट देऊन मुख्य पृष्ठ होम पेज उघडा. वेबसाईट उघडल्यानंतर रेजिस्टर नाव बटनावर क्लिक करा आणि ड्रॉपडाऊन मेनूमधून स्टुडंट रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा. यानंतर आपले नाव, मोबाईल क्रमांक, पालकांचा ईमेल, शाळेची माहिती, जन्मतारीख इत्यादी तपशील भरा आणि सुरक्षित पासवर्ड तयार करा. भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि त्यानंतर फॉर्मच्या शेवटी असलेल्या रेजिस्टर बटनावर क्लिक करा. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर तुमचे स्वयंचलितरित्या तयार झालेले ऑटो जनरेटेड युजर नेम आणि पासवर्ड दिसतील. हे तपशील सुरक्षितपणे नोंदवून ठेवा, कारण पुढील लॉग इनसाठी त्यांची आवश्यकता असेल. आता विभाग 2 पाहूया. नोंदणीकृत युजर नेम आणि पासवर्ड वापरून विद्यार्थी पोर्टलमध्ये लॉग इन कसे करायचे. मुख्य पृष्ठावर परत या, लॉग इनवर क्लिक करा आणि स्टुडंट लॉग इन हा पर्याय निवडा किंवा स्क्रीनवर दाखवलेल्या थेट लॉग इन लिंकला भेट द्या. लॉग इन पृष्ठावर नोंदणीच्या वेळी मिळालेला युजर नेम आणि पासवर्ड काळजीपूर्वक तसाच प्रविष्ट करा. शेवटी लॉग इन बटनावर क्लिक करा आणि आपल्या वैयक्तिक शिक्षण डॅशबोर्डमध्ये प्रवेश करा. आता विभाग 3 मध्ये आपल्या डॅशबोर्डची ओळख करून घेऊया. हा डॅशबोर्ड आपल्या सर्व शिक्षणाशी संबंधित उपक्रमांचे मुख्य केंद्र आहे. डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला असलेल्या साइड बारमधून तुम्ही तुमचे कोर्सेस, रिझल्ट्स आणि प्रोफाईल सहज पाहू शकता. वर दिलेली समरी कार्ड्स तुमची शिकण्यातील प्रगती झटपट पाहण्यास मदत करतात. पुढील विभागामध्ये तुमचा कोर्स कसा उघडायचा आणि शिकण्याची सुरुवात कशी करायची ते पाहूया. आता तुमचा अभ्यासक्रम कोर्स कसा सुरू करायचा ते पाहूया. डॅशबोर्डवरील डाव्या बाजूच्या मेनूमधून ऑल कोर्सेसवर क्लिक करा. उपलब्ध कोर्समधून तुमचा कोर्स निवडा आणि तो सुरू करा. सुरुवात करण्यासाठी तुम्ही नोंदणी केलेल्या कोर्सच्या कार्डवर क्लिक करा. त्यानंतर कोर्सचा कंटेंट प्लेअर उघडेल. कोर्स प्लेअरमध्ये बेसिक्स ऑफ कम्प्युटर सारखा एखादा चॅप्टर निवडा. त्यानंतर व्हिडिओज, नोट्स किंवा असाइनमेंट्स यापैकी तुम्हाला पाहायचा असलेला कंटेंट निवडा. आता विभाग 5 मध्ये प्रत्येक अध्यायासाठी उपलब्ध असलेल्या व्हिडिओ लेसन्सविषयी माहिती पाहूया. हे व्हिडिओ धडे तुमच्या शिक्षणाचा मुख्य भाग आहेत. व्हिडिओ धडा सुरू करण्यासाठी व्हिडिओज टॅबमधील संबंधित व्हिडिओच्या शीर्षकावर टायटल क्लिक करा. व्हिडिओ कंटेंट प्लेअरमध्ये उघडेल. त्यानंतर प्ले बटनावर क्लिक करून शिकण्यास सुरुवात करा. एखादा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर अध्यायाच्या यादीतून पुढील व्हिडिओ, नोट किंवा असाइनमेंट निवडून तुम्ही सहज पुढील शिकण्याचा भाग सुरू करू शकता. आता विभाग 6 मध्ये माय टेस्ट बँकमधील संपूर्ण ऑलिम्पियाड मॉक टेस्ट देऊन आपल्या ज्ञानाचे मूल्यमापन कसे करायचे ते पाहूया. डॅशबोर्डच्या साइड बारमधील मॉक टेस्ट विभागात जा. येथे तुम्हाला उपलब्ध असलेल्या सर्व मॉक टेस्ट्स, त्यांची सद्यस्थिती स्टेटस आणि तुमचा शेवटचा मिळालेला गुण, लास्ट स्कोर पाहता येईल. कोणतीही मॉक टेस्ट निवडल्यावर तिची माहिती, जसे की कालावधी, ड्युरेशन आणि एकूण गुण, टोटल मार्क्स दिसतील. परीक्षा सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्टवर क्लिक करा. त्यानंतर टायमर सुरू होईल आणि तुमची उत्तरे आपोआप जतन ऑटोसेव्ह केली जातील. सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्ण झाल्यानंतर एंड टेस्ट बटनावर क्लिक करून परीक्षा सबमिट करा. त्यानंतर तुमचा निकाल आणि कामगिरीची माहिती माय टेस्ट बँकमध्ये लगेच उपलब्ध होईल. आता विभाग 7 मध्ये तुमची प्रगती आणि निकालाचे विश्लेषण करण्यासाठी परफॉर्मन्स रिपोर्ट कसा पाहायचा ते जाणून घेऊया. तुमच्या माय टेस्ट बँकमधील पूर्ण झालेल्या परीक्षेसमोरील व्ह्यू रिझल्टवर क्लिक करून किंवा डॅशबोर्डच्या साइडबारमधील व्ह्यू रिझल्ट पर्याय निवडून तुम्ही सविस्तर परफॉर्मन्स रिपोर्ट पाहू शकता. तुमच्या परफॉर्मन्स रिपोर्टमध्ये मिळालेले गुण, प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी केलेली तुलना पाहता येईल. तसेच तुम्ही मिळवलेली पदके, मेडल्स पाहण्यासाठी माय अचिव्हमेंट्स विभागाला नक्की भेट द्या. शेवटी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास विभाग 8 मध्ये दिलेल्या संपर्क माहितीद्वारे आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा. विंग्स ऑफ फायर ऑलिम्पियाड पोर्टलचा वापर केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.